तर हॅलो गाईज, मी आरती आणि आरती स्टिचिंगमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनीवर्क कशा सोप्या पद्धतीने करतात हे सांगणार आहे। तर आज आहे आपला आरी वर्कचा 5वा दिवस। तरी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर जर का नवे असाल तर सबस्क्राईब करा। तर गाईज, आता तुम्ही बघू शकता, नवीन जे शिकणारे असतात तेव्हा त्यांची जे हे मनीवर्क आहे ते असे सुट्टेच येत असते। तर जेव्हा आपण भरपूर प्रॅक्टिस करू तेव्हा आपली जे मनीवर्क आहे ते स्टिच आपली जवळ येते आणि आपल्या मनीवर्कला खूप फिनिशिंग येते। तर आता मी तुम्हाला पूर्ण प्रोसेस सांगणार आहे की ते कसं करावं लागते। सर्वात अगोदर रिंगमध्ये आपला कापड जो आहे तो व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि स्टँडमध्ये असं व्यवस्थित फिट करून घ्यायचा आहे। फिट केल्यानंतर आपल्याला लागणार आहे धागा। या धाग्याचं नाव आहे जरीचा धागा। हा 20 रुपयाचं एवढं बंडल जे आहे ते मिळत असतं। आणि त्यानंतर लागणार आहे आपल्याला हे स्टिच करण्यासाठी हे सुई। तर हे सुई आहे 14 नंबरची। याला 0.5 ml अशी सुद्धा म्हणत असतात। तर आपल्याला ही सुई आणि हा धागा याच्या सहाय्याने आपल्याला ते जे स्टिच आहे ते आपण करू शकतो। तर आता ते स्टिच कशी करायची, तर गाई, सर्वात अगोदर आपला जो धागा आहे त्या धाग्याला आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे। तर ते गाठ कशी मारायची तर तुम्हाला सांगते। तर आपल्याला हे गाठ जे आहे ते असं करून 3 वेळा असं करायचं आहे। आपल्याला दोन्ही बोटाच्या आतमध्ये 3 वेळा असं करून घ्यायचं आहे। आणि केल्यानंतर आपल्याला अशी गाठ मारून घ्यायची आहे, कारण की याची गाठ जी आहे ते लवकर पडत नाही। कारण की ही गाठ जी आहे ते आपल्याला जाडच हवे आहे, कारण ते कपड्याच्या आतमधून बाहेर येऊ शकते। नंतर आपल्याला कपड्याच्या खाली, आपल्या स्टँडच्या खाली आपल्याला ती जो धागा आहे आपला स्टँडच्या खाली आपल्याला टाकायचा आहे ना आपल्या अशा दोन्ही बोटाच्या आतमध्ये आपल्याला ते असं पकडून घ्यायचं आहे। अंगठा आणि करंगडी आणि हे 2 बोटं आपल्याला याच्या आतमध्ये ते व्यवस्थित असं पकडायचं आहे। आणि पकडल्यानंतर आपल्याला स्टँडच्या खाली आपल्याला ते हात जो आहे तो आपला असा टाकायचा आहे आतमध्ये। आणि आपल्या हाती तो धागा तसाच असायला हवा। आणि नंतर वरच्या साईडने आपल्याला टाकायची आहे सुई। आता तो धागा कसा ओढायचा तो मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता तुम्ही बघू शकता की सुई जी आहे ते मी वरून खालच्या साईडला टाकत आहे आणि धागा कसा ओढायचा हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते। तर आता तुम्ही बघू शकत आहात, सुई टाकल्यानंतर हा धागा मी असा हाती पकडला आहे। आता तो वरी कसा खेचायचा, आता तुम्हाला असं समजायचं आहे की हा जो माझा हाती मी धागा पकडलेला आहे हा खालच्या स्टँडच्या खालच्या साईडने आहे आणि सुई आपण वरून टाकत आहोत। तर टाकल्यानंतर आपल्याला जी सुई आपण वरून कपड्याच्या आतमध्ये अशी टाकतो तेव्हा आपला जो धागा असतो हा खालचा तो अशा पद्धतीने आपल्याला वर खेचायचा आहे। आणि असा वर खेचल्यानंतर ज्याला आपण गाठ बांधली आहे ती गाठ जी आहे ते आपल्याला सोडून द्यायची आहे। सोडल्यानंतर ते एकच जे दोऱ्याची जे साईज आहे ती अशी वरच्या साईडने येईन आणि कपड्याच्या आतमधून ते बाहेर येईन। तर तुम्हाला सुद्धा असंच करायचं आहे। तर आता तुम्ही बघू शकता, सुई मी हे वरच्या साईडने खालच्या साईडला अशी टाकलेली आहे आणि जो धागा मी हातात पकडलेला होता त्या प्रोसेसनं मी वरती काढलेला आहे, ओढलेला आहे। आणि तुम्ही बघू शकता की आता माझ्या हाती सिंगलच धागा जो आहे तो माझ्या हाती आहे। ज्याला आपण गाठ बांधली आहे तो तिथं अटॅच झालेला आहे कपड्याच्या खालती। तर आता आपण बघितलंच की एक स्टेपमध्ये आपण धागा कसे वरती ओढला, तर आता दुसऱ्या स्टेपमध्ये बघायचं आहे आपल्याला की धागा कसा वरती ओढायचा आहे। आता हा धागा आपल्याला असा 2 वेळा असा फिरवायचा आहे आणि नंतरच तो धागा आपला वरती येईल। तर आता तुम्ही बघू शकता की मी तो धागा कसा वरती आणते। तर आता तुम्ही बघू शकता, दुसऱ्यांदा जेव्हा आपण सुई आतमध्ये टाकू तेव्हा त्या सुईचं टोक जे आहे खालचं ते आपल्याकडे असायला हवं, म्हणजे आपल्या चेहऱ्याकडे ते सुईचं टोक असं असायला हवं। आणि हे एका साईडने इथं टुलिप लिहिलेलं आहे हे आपल्याला दिसायला हवा आणि नंबर जो आहे तो त्याच्या विरुद्ध साईडला दिसायला हवा। टुलिप जिथं लिहिलेलं आहे ते आपल्या साईडनं असायला हवा। तेव्हाच आपण जे दुसरी स्टिच मारू आपण तेव्हा असं आतमध्ये टाकू तेव्हा हे टुलिप आपल्याकडे दिसायला हवा, म्हणजे त्याचं जे टोक आहे ते आपल्याकडे येईल आणि त्याच्यामधून धागा तो जो आहे तो बाहेर येईल। तर आता हा धागा मी खालच्या साईडने कसा ओढला तो मी तुम्हाला दाखवत आहे।
वरच्या साईडने मी सुई टाकलेलीच आहे। तुम्ही बघू शकता माझ्या बोटाला जे आहे ती सुई लागत आहे, ते तुम्हाला दिसत सुद्धा आहे। नंतर आपल्याला हा धागा घ्यायचा आहे आणि त्या सुईच्या भोवती आपल्याला तो असा फिरवायचा आहे, तेव्हाच त्याची जे टोक असते त्या टोकमध्ये तो धागा अटकणार आहे आणि त्याच प्रोसेसने तो धागा जो आहे तो वरच्या साईडने येणार। आता आपला जो धागा आहे तो सुईच्या साहाय्याने असा वरच्या साईडला येईल। तर तुम्ही बघू शकता तो त्याच्यामध्ये कसा अडकलेला आहे। अडकल्यानंतर त्याचा टोक तुम्ही बघू शकता। जेव्हा आपण हे टोक याच्या आतमध्ये घेऊ तेव्हा आपल्याला ते थोडं असं फिरवायचं आहे। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे मी फिरवत आहे। असं तुमचं सुद्धा घडी सटकेल, कारण नवीन जो शिकणारा असतो त्याचं घडी असं सटकतच असतो। तर परत आपल्याला तो असं त्याच्यामध्ये अडकवायचा आहे आणि नंतर परत तो त्याच्यामधून काढायचा आहे। असं काढल्यानंतर परत ते स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहे। तर आता तुम्ही बघू शकता की मणी जो आहे तो आपला निडलमध्ये म्हणजे आपल्या सुईमध्ये आपल्याला घेऊन घ्यायचा आहे आणि मधल्या बोटाने तो पकडून ठेवायचा आहे असा व्यवस्थित, आणि सुटता कामा नये। आणि नंतर सुईच्या टोकामध्ये जो धागा आहे आपला तो असा टाकायचा आहे आणि आपल्या धाग्यामध्ये आपला मणी जो आहे तो त्याच्यामध्ये असा टाकून द्यायचा आहे आणि जे आपली सुईचं टोक आहे ते खालच्या साईडने परत टाकायचं आहे आणि अशीच प्रोसेस आपल्याला पुन्हा करायची आहे। तर गाईज आता तुम्ही बघू शकता की परत आपल्याला असंच मणी घ्यायचं आहे आणि मणी घेतल्यानंतर मधल्या बोटामध्ये परत ठेवायचं आहे आणि सुईचं टोक धाग्यामध्ये असं टाकायचं आहे आणि फिट पकडून जो मणी आहे आपला तो धाग्यामध्ये आपल्याला असा उतरवायचा आहे। उतरवल्यानंतर परत सुईचं टोक जे आहे ते खालच्या साईडने पॅक करून घ्यायचं आहे। तर हीच प्रोसेस आपल्याला स्टेप बाय स्टेप करायची आहे, तेव्हाच मनीवर्क आपला कंप्लीट होईल। आणि जवळजवळ यायच्यासाठी आपल्याला असं जवळजवळ करावे लागेल, पण नवीन असं जवळजवळ येत नाही। तर गाईज तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्ही माझा व्हिडिओ वॉच केला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद।